डिग्रजच्या कृष्णाकाठी थोडंसं पाणी आल्यामुळं मन आता सुकावलं आहे, कारण की धरणामध्ये थोडंसं पाणी आलेलं आहे आणि दारातून या दारातून त्या दारात थोडं तर का होणार चाललं आहे. त्यामुळे आता पावसात वैरण काढायचा हा भाग आहे, कारण पावसाळा सुरू झालेला आहे आणि जनावरांसाठी चारा हा तर लागणारच. मग मी आणि माझा भाऊ पावसात गेलेलो आहे, पण त्याने चप्पल घातलेली आहे पावसामध्ये, पण नंतर त्याचं चपलामुळे राड होणार हे मात्र नक्की. त्यामुळे आणि मी मात्र चप्पल घातली नाही, कारण मला माहीत होतं की पाऊस येण्याची शक्यता भरपूर आहे. आणि जी वैरण आम्ही बांधणार आहे, म्हणजे जो चारा बांधणार आहे तो आम्ही नारळाच्या झावळीवर टाकलेला आहे, कारण की राड व्हायला नको आणि मोबाईलवर पाणी पडण्याची शक्यता देखील वाटायला लागली आहे. भाऊ इथे वैरण काढायला लागला आहे. इतक्यात पाऊस जोरात चालू झाला आणि मी पुन्हा आज गेलो झोपडीमध्ये. झोपडी म्हणजे शेतामध्ये पावसापासून वाचण्यासाठी एक केलेले असते खोप, त्याला खोप म्हणतात झोपडी. त्या ठिकाणी गेलो आहे आणि वैरण खराब होऊ नये म्हणून नारळाच्या झावळीवर ठेवलं आहे मी. खुपीत आली मी खुपीत. लय पाऊस पडालाय, भयानक पाऊस आहे. मोबाईल देखील धरायला अवघड व्हायला लागले. खुपीत आली मी, खुपीत या खुपीत. एक 10 मिनिटानंतर पाऊस देखील थांबलेला आहे. चला वैरण काढून झालेलं आहे. पावसात पाऊस लय पडला, वैरणचा जरा तुडवा झाला, त्यामुळं बास करतो. आता सगळे बिंडे रस्त्याला नेऊन टाकलेत भारे. आता जायचं घराकडे. चला. पावसाळा यावेळी लवकर सुरू झाला आहे, पण पूर यायला नको, कारण की याच्या आधी तुम्ही पाहिला असलेला डिग्रजच्या कृष्णाकिनारी पुराचे भाग आणि बाहेर येऊन पाहतोय तर काय पूर यायचा राहिला. पण गाडी पडली मित्रांनो खालीच. तुम्हाला चाऱ्याचा थोडा भाग दिसेल. भाऊ आमचा गडबड करायला गेला आणि गाडी पडलेली आहे. आता गाडी वैरण थोडीशी खराब झाली आहे, त्याला चिखल लागलेला आहे, ती मात्र नंतर धुवावं लागेल. आणि मागून एक ट्रक देखील जात आहे आणि ट्रक गेल्यानंतर तो ट्रक जाऊन पुढे थांबला, कारण की गार वातावरण झाल्यामुळं ड्रायव्हरला त्या ठिकाणी थांबावं लागलं. आणि मग तोच ट्रक मला मिळणार, कारण की मी त्या ट्रकमध्ये बसून जायची इच्छा माझी होती, पण गाडीला हात कसं जायचं, कारण की चालत जायचं खूप दूर आहे, साधारण 2-2.5 किलोमीटर आहे. आणि नक्की योगायोगाने ट्रक पुढे जाऊन थांबलेला आहे, कारण की गाडीवर चारा बसल्यानंतर आपल्याला बसा येत नाही, मग जागाच राहत नाही, त्यामुळे आपण चालतच जाणार हे मात्र नक्की होतं. पण ट्रक पुढे चालला थांबलेला दिसतोय आपल्याला, आणि तो आपला मिळाला तर बरं होईल. वैरणीची गाडी म्हणजे चाऱ्याची गाडी घेऊन भाऊ आपला पुढे गेला आहे आणि आपण आता चालतच जावं लागणार आहे. पावसाचं वातावरण देखील भरपूर आहे आणि रेनकोट घातल्यामुळे थोडासा पाऊस आपल्याला लागत नाही आहे, मात्र खाली पॅन्टला मात्र लागत आहे. आणि इतक्यात मला दिसला ट्रक, आणि ट्रक देखील थांबलेला आहे. मग ट्रकवाल्याला आपण विनंती करणार की आपल्याला ट्रकमध्ये घ्यायला, आणि नेमकं त्यांनी तयार झाले आहेत आणि ट्रकमध्ये आपण बसलेलो आहे. ट्रकमधील व्यक्ती, ड्रायव्हर, क्लीनर, शिवाय हेल्पर लोक व हे सर्वजण मौज मस्तीमध्ये बसले होते. मौज मस्ती, मजा मस्ती चालू होती त्यांची, आणि आपण देखील त्यांच्या मजा मस्तीत सामील झालो. आणि आपण पाय थोडासा बाहेर काढून बसलो, कारण की पाय आपले वल्ले आहेत सगळे. आणि हे सर्व समोर बसला आहे तो आपल्या गल्लीतलाच व्यक्ती आहे, आणि बाकीचे जे आहेत ते हेल्पर, ड्रायव्हर वगैरे आहेत ट्रकचे. आणि अशोक मामा ड्रायव्हर म्हणून ट्रक हाणायला लागलेत. आता पावसात आलो काय दुसरं फोटो घ्यायला वैरण काढली जाताना मला ट्रकवर अशी मदत केली आहे. त्या बघाय तुम्हाला धावतो गल्लीत ना आमच्या आहेत. रमेश नाव आहे, रमेश काका ड्रायव्हर. हा बघा तुमची व्हिडिओ घ्यायला. आपल्या गल्लीतला जो एक जण आहे, त्यामध्ये सुनील नाव आहे त्याचं, तो सांगत आहे की तुमचे व्हिडिओ घ्यायला आणि अशा प्रकारे त्याने आता व्हिडिओ करणार. तर मी पाय बाहेर टाकून बसलो होतो. गाव जवळ आलं आहे आणि डिग्रजचा कृष्णाकाठ म्हणजे आपलं डिग्रज गाव जवळ आलं आहे. आणि या ठिकाणी मी त्यांचे धन्यवाद म्हणलो आणि ट्रकमधून पुन्हा उतरता पाय घेतला आणि गावाकडे आपण आता गल्लीमध्ये चालतच जाणार आहे. यांचा निरोप घेतला आपण. म्हणलं तुमचे व्हिडिओ नक्की टाकतो मी सर्वांचा, आणि तुम्ही डिग्रजचा कृष्णाकाठ चॅनल पहा आणि तुमचे व्हिडिओ नक्की येतील इंस्टाला देखील आणि यूट्यूबला देखील. अशा प्रकारे ट्रक ड्रायव्हरांचा मी निरोप घेतला आणि चालत आता मी आलो आपल्या गल्लीमध्ये. या ठिकाणी भाऊ देखील नुकताच येऊन वैरण घेऊन पुढे उभारला होता, आणि वैरण मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिखलात पडली होती, त्यामुळे भाऊ त्याला पाणी मारत आहे चारी बाजूने, कारण की चिखल थोडासा लागला आहे आणि जनावरं चिखल लागलं कसं खातील. मग थोडंसं पाणी मारल्यानंतर स्वच्छ होऊन जाईल वैरण, आणि मग हीच वैरण म्हणजे चारा, वैरणला आपण चारा म्हणतोय, तर चाराला
असं म्हटलं जातं आहे. गावाकडे वैरण असं बोललं जातं आहे. पण चाराला थोडंसं धुवून घेतल्यानंतर जनावरांना घालणार आपण. आणि आपले देखील हातपाय आता चालता आल्यामुळे राड झाले होते. चालत म्हणजे शेतामध्ये आपण काम केल्यामुळे राड झालं होते. येताना तर आपलं राड असल्यामुळे आपण ट्रकच्या बाहेरच पाय सोडून बसलो होतो, का तर ट्रक घाण व्हायला नको म्हणून. आणि आपण पुन्हा आल्यानंतर आपले हातपाय धुवून घेतले, का तर पावसामध्ये वैरण काढली होती आपण. आणि भावाने देखील वैरण धुवून घेतली, मी देखील थोडंसं वैरण धुतली तिथे. आणि आता हेच चारा आपण आत नेऊन ठेवायचा. एक बिंडा हात नेऊन ठेवला. भावाचे शर्ट पूर्णपणे राड झाला आहे. हे बघा, मागे पुढे राड झाला आहे, कारण की पावसाचे वातावरण आहे त्यामुळे राड हे होणारच. आता हा भारा म्हणलं त्याला उचल, त्याच्यानंतर मी एक भारा उचलतो. असे करून 3 भारे आहेत. हे 3 भारे आपण आतमध्ये टाकायचे आणि पुन्हा जनावरांना चारा घालायचा. एकच मिनटं तेवढं उचल. आता भारा आतमध्ये घेऊन जाताना सोबत पायासोबत थोडंसं ॲल्युमिनियम लागतं आहे आम्हाला, कारण की भावाचं दुकानच सुरुवातीला आणि त्याच्यानंतर आतमध्ये गोठा आहे. तर इथं ॲल्युमिनियमच्या क्रॉस करून गेल्यानंतर थोडंसं चप्पल वगैरे घालून जावं लागतं, कारण की पायात घुसतं आहे. आणि हा चारा थोडासा लवकर तोडलेला आम्ही, का तर पावसामुळे तो जनावरांना चारा कमी पडत आहे सध्या. आणि जनावरे बा इथं वाट बघत बसली होती चाऱ्याची, त्यामुळे हा चारा थोडा लवकर तोडला आहे, कारण की गोठ्यामध्ये चारा शिल्लक नव्हता. त्यामुळे थोडासा कवळा असतानाच हा चारा तोडलेला आहे आम्ही. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी मित्रांनो, पावसात चारा काढण्याचा हा भाग आहे. याच्यानंतर वेगवेगळे भाग येणार आहेत. सुरुवातीला आम्ही सर्व चारा आतमध्ये आणून घेतलो आणि एका बाजूला असा लावून दिला. एका सिस्टमॅटिक पद्धतीने त्याला उभ्या पद्धतीने लावावं लागतं, नाहीतर तो पाणी असल्यामुळे चारा कुजू शकतो. मग उभे लावल्यामुळे त्यातून पाणी नितळून जातं, म्हणजे खाली निघून जातं आणि चारा हा कोरडा ठक्क राहतो. आणि जनावर बघा इथून वडायचा प्रयत्न करायला लागले सुरुवातीला, कारण त्याला भूक लागली असणार, त्यामुळे ते वडायचा प्रयत्न करला. आणि या ठिकाणी आम्ही त्यांना चारा लगेच टाकणार आहे. त्या ठिकाणी बाहेरचे 2-3 बिंडं आणले आणि पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकाठी पावसात वैरण काढायचा हा भाग मित्रांनो येथेच संपला. पुन्हा लगेच भेटू.